नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। सत्य उघड करणाऱ्यालाच मारहाण, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन तालुका कर्जत येथे बेकायदेशीररित्या साठवण्यात येणाऱ्या बंदी घातलेल्या BSC पावडर थायमेट कीटकनाशक प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून या संदर्भात तक्रारदार अनिल मारुती लष्करे यांनी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार राशीन शहरातील राजवीर कृषी सेवा केंद्र व न्यू राजवीर कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये बंदी असलेले थायमेट कीटकनाशक मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये साठवून बेकायदेशीर विक्री केली जात असून विक्री दरम्यान GST बिल दिले जात नाही। गुजरात राज्यातून दर 3 दिवसांनी सुमारे 60 टन कीटकनाशक आणले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तसेच हा माल अहिल्यानगर व बीड जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीररित्या वितरित केला जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। या तक्रारीची दखल घेत 16 एप्रिल 2026 रोजी तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी व त्यांच्या पथकाने संबंधित गोडाऊनवर छापेमारी केली असता सुरुवातीला गोडाऊन सील करून पंचनामा करण्यात आला, मात्र काही व्यक्तींच्या हस्तक्षेपानंतर कारवाई अचानक थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। त्यानंतर सील तोडण्यात येऊन पंचनामा फाडण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे। याच दरम्यान तक्रारदार अनिल लष्करे यांना धमकावून त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून सागर कटके, दुर्गेश वाघ व सुनील हनुमंत मुंढे यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी उपस्थित कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, गुण नियंत्रण कृषी अधिकारी शशिकांत गांगर्डे व उपकृषी अधिकारी शिंदे यांनी कोणताही हस्तक्षेप न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तसेच घटनेदरम्यान राशीन पोलीस स्टेशनचे PSI बोराटे यांना संपर्क करूनही तत्काळ मदत मिळाली नसल्याने पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहे। पुणे तक्रारदाराला घटनास्थळावरून हटवल्यानंतर संबंधित पक्षाची तडजोड करून केवळ औपचारिक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी अनिल लष्करे म्हणाले की मी कायद्याच्या चौकटीत राहून बेकायदेशीर व्यवसाय उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट माझ्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आला। प्रशासनाने तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मला आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावे। अशी की जी बेकायदेशीर थायमेट आणि जे BC पावडर आहे हे फार मोठं रॉकेट आहे। हे गुजरातवरनं येतंय, मग पूर्ण यंत्रणा अर्थव्यवस्था विकली गेली। ह्याला कुठंतरी वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु आम्ही इतकी ताकद लावून सुद्धा आज आम्हाला न्याय भेटत नाहीये। त्यासाठी आम्ही कुठेही जायची तयारी आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला न्याय भेटला पाहिजे, बस आमचं काहीच म्हणणं नाही। आणि शेतकरी देशोधडीला लागलाय, आत्महत्येचे प्रकार जास्त वाढायला लागलेत, प्रत्येक जण शेतकऱ्यालाच खायला लागलाय। कुठंतरी आपल्याला हे थांबवायचंय, त्यासाठी आपण उठाव करतोय ह्याच्या विरोधात आणि प्रशासनाला जागा करायची आपल्याला। हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय। आज तक्रारदार अनिल लष्करे यांनी ज्या कर्जत तालुक्यातील मौजे राशीन येथे जे बेकायदेशीरित्या शासनाने जे बंद केलेले जे BC पावडर असेल किंवा थायमेट असेल याच्यावर बंदी ठेवलेले अनधिकृतरित्या जे इतर राज्यातून ज्या राशन शहरामध्ये जे कृषी सेवा केंद्र आहे, राजवीर आणि न्यू राजवीर याचे कृषी सेवा केंद्र आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर टू कंटेनर त्या ठिकाणी खाली त्यांच्या गोडाऊनमध्ये खाली होऊन इतरत्र जिल्ह्यामध्ये ते वितरित केले जातात। यासाठी त्या व्यक्तीने एक आवाज उठवला का या बंद झालं पाहिजे किंवा या दुकानावर कारवाई झाली पाहिजे, परंतु आर्थिकदृष्ट्या जे तालुकास्तरीय जी कृषी अधिकारी असतील किंवा इतर प्रशासन असेल हे अर्थपूर्ण समन ठेवून जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी समितीने जी कारवाई केली, जे सॅम्पल घेतले ते सॅम्पल अनधिकृतरित्या बेकायदेशीर इतरत्र सॅम्पल घेऊन जे प्रयोगशाळेला पाठवले, म्हणजे जाणीवपूर्वक फक्त तक्रारदाराची दिशाभूल करण्यात आली। तर या प्रक्रियेवर किंवा या तक्रारीवर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जे वरिष्ठ कार्यालय जे राज्यस्तरीय समितीमार्फत त्या दुकान विक्रेत्यावर ते समितीने सॅम्पल घेऊन आणि इतर जे सॅम्पल जी शासकीय प्रयोगशाळा आहे तर प्रायव्हेट प्रयोगशाळेवर जे आम्ही सॅम्पल देऊ त्या सॅम्पलनुसार त्याची चाचणी करून संबंधित असणारे जे कृषी सेवा केंद्र आहे याचा परवाना रद्द करून आणि जे इतर राज्यातून आलेलं थायमेट याच्यावर शासकीय जप्ती आणून त्या दुकानदारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून जी कारवाई करण्यात ही कारवाई जर
आम्ही लेखी निवेदनाला पाठपुरावा करून संबंधित परवाना रद्द नाही झाला तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयासमोर उपोषण करू. धन्यवाद. राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राजवीर कृषी सेवा केंद्र आणि न्यू राजवीर कृषी सेवा केंद्र असे 2 कृषी सेवा केंद्र बेकायदेशीर शासनाने बॅन केलेले थायमेट आणि BC पावडर ठेवण्याबाबत मी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याच्यावरती तालुका प्रांत आणि तालुका पोलीस निरीक्षक तालुका तहसीलदार यांची आवक ठिकाणी जाऊन सिग्नेचर घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कृषी तालुका अधिकारी साहेब वाणीसाहेब यांच्याची बायहँड देऊन त्यांना मी पूर्ण घटनेचा पाठपुरावा सांगून त्या घटनेला काहीतरी कुठंतरी थांबायला पाहिजे ह्या हिशोबाने त्यांना मी ते पूर्ण माहिती दिली व त्यांनी दुसऱ्या दिवशीच त्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांची टीम दुसऱ्या दिवशीच 10 वाजता राशीन ठिकाणी दाखल झाली. परंतु दाखल होताना त्यांनी अगोदरच पूर्ण माहिती दोन्हीही दुकानदारांना दिली की आम्ही कारवाईसाठी येत आहोत. सदर गोडाऊनमधला माल तुम्ही त्याचा विल्हेवाट दुसऱ्या ठिकाणी लावा आणि जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराला आम्ही तिथं बोलून काहीतरी दुसरेच नमुने दुसरंच काहीतरी असं दाखवून आम्ही तिथनं पलायन करतो, बिनधास्त तुम्ही राहा असं फोनवरच अगोदर मॅनेज करण्यात आलं. आणि मग तीच प्रोसिजर त्यांनी चालू केली. मला त्यांनी ज्यावेळेस राशीनमध्ये आलो म्हणून फोन केला त्यावेळेस ते काय म्हणाले, तुम्ही कुठे आहेत? मी म्हटलं मी तुमचीच वाट बघतोय. तर ते मला फोन करता क्षणी करमाळा चौक राजवीर कृषी सेवा केंद्र या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला छापा मारण्याचा प्लॅन केला. परंतु ऑलरेडी त्यांनीच सांगितलं होतं दुकानदाराला की अगोदर तुम्ही दुकान बंद करून कुठेतरी जावा म्हणून, कारण की तक्रारदाराला फक्त दाखवायचे की बाबा आपल्याला कारवाई चालू आहे म्हणून. पण मी तिथं आल्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी त्या ठिकाणी दुकान बंद होतं. मग त्यांना भरपूर प्रयत्न केला आम्ही फोन करायचा, संपर्क करायचा. मग आम्ही तिथून गोडाऊनवर दुसऱ्या गोडाऊनवर आम्ही छापा मारण्यासाठी गेलो. परंतु तिथले बी गोडाऊन ते बंद होतं तिथलं घर. मग त्याच्यावरती त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं तुम्ही आता वाट बघू नका, कारवाई करायला सुरुवात करा. मग त्यांनी गोडाऊन सील केली. गोडाऊन सील केल्यानंतर 10 मिनिटांनी परत त्या ओनरचा फोन आला की बाबा तुम्ही गोडाऊनचे सील तोडा, आम्ही तिथं येतो. आता त्यांच्या दोघात काय बोलणं झालं तडजोडीचं काय माहीत नाही मला. त्यांनी साईटला जाऊन वाणी साहेबांनी फोनवर काय चर्चा केली मी काय ऐकली नाही. नंतर गोडाऊनची सील तोडण्यात आली. गोडाऊन तोडतानाचे पुरावे माझ्याकडे सर्व आहेत, व्हिडिओ आहेत. गोडाऊन पंचनामा पण झाला शासकीय नियमानुसार, पण तो पंचनामा फाडण्यात आला, गोडाऊनची सील तोडण्यात आली. आणि त्याच्यानंतर ते गोडाऊन उघडल्यानंतर नाही ते माझ्यासमोर जे पर्यावरणाला घातक ज्या कीटकनाशके आहेत आरोग्यास मानवी शरीरास ते नमुने सोडून त्यांनी दुसरेच नमुने गुंडाळले. आणि मला तिथं दुसऱ्या माणसाला एक गावगुंडाला बोलून मला मारहाण त्यांच्यासमोर करण्यात आली. आणि मला तिथनं सांगितलं आता तू तिथनं निघून जा. तिथले दोन्ही बी गोडाऊनचे मालक म्हणले तुझं आता काही खरं नाही, त्यापेक्षा तू इथनं निघून जा. मग मी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं काय मला काहीच माहीत नाही. दुसरे डुप्लिकेट नमुने त्यांनी प्रयोगशाळेत कोणी येथे पाठवले आणि तिथून मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला माझी काही तक्रार घेण्यात आली नाही. मला तालुका पोलीस निरीक्षकांकडे पाठवण्यात आलं. त्यांनी सुद्धा तक्रार घेत नव्हते. परंतु आमची भीमसैनिक तिथं काही कामानिमित्त आले होते, त्यांच्या प्रेशरनी माझी तक्रार तिथं नोंद करण्यात आली आणि त्या गावगुंडाला गुन्हा दाखल करण्यात आला.